हॅलो फ्रेंड्स, क्रिएटिव्ह प्रांजल हे चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आहे 14 एप्रिल, फुरसुंगीचा उरूस। तर आम्ही सगळे निघालो होतो उरसाला। तर आम्ही सगळे फटाफट गाडीवर बसलो आणि उरसासाठी निघालो। खरं तर उरसात खूप सारी गर्दी असेल म्हणून आम्ही छोट्याच गाडीवर निघालो होतो, म्हणजे गाडी पार्किंग जास्त इश्यू होऊ नये। तर आता आम्ही पोहोचलेलो आहे मंदिराच्या तिथं। आपण जिथून राईट साईडला आत गेलो तर उरूस आणि आपलं मंदिर पाहायला भेटेल, पण आतमध्ये गर्दी आहे, गाडी लावायला जागा नाही, म्हणून आम्ही तिथून सरळ गेलो ताकी आम्हाला गाडी पार्किंगसाठी जागा भेटावी। तर चला आपण गाडी पार्क करूया आणि शॉपिंगला जाऊया। तर गाडी पार्क केली आम्ही आणि तिथून समोर आतमध्ये आल्यानंतर आम्हाला शॉपिंगची दुकानं बघायला भेटली। इतकी सारी दुकानं होती आणि रात्रीचे 9:30 वाजून गेले होते तरी पण गर्दी काही कमी होत नव्हती। खूप गर्दी होती अजूनही आणि दुकानंसुद्धा अजून बरीचशी चालू होती। तर हा बघा आमचा रिवांश। मम्मी रिवांशसाठी गाडी बघत होती, पण तिला काही एक पण आवडली नाही। तिथं आम्ही थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला दुकान भेटलं, त्या मेकअपचे प्रोडक्ट्स होते, कुठलीही गोष्ट का 50 रुपयाला। तिथं आम्ही एक काजळ आणि आय थिंक ब्रश घेतला होता। हां, ते घेतल्यानंतर आम्ही तिथं गेलो पुढे। लक्ष्मी धमाका होती एक वस्तू घ्या फक्त 30 रुपये, मोत्याच्या माळा घ्या 30 रुपये, पर्स घ्या 30 रुपये, कानातील झोगे घ्या 30 रुपये, काही घ्या 30 रुपये, टॉप्स घ्या 30 रुपये। या 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 सेलकडे या, गळ्यातील सेट घ्या, नेकलेस घ्या, काही घ्या 30 रुपये 30 रुपये 30 रुपये। या या सेलकडे या। तर त्या दुकानात कुठलीही वस्तू घ्या 30 रुपये, कानातलं गळ्यातलं काही घ्या 30 रुपयाला होतं। मम्मीने तिथे एक गळ्यातलं घेतलं आणि तिथं पुढे आलो तर पुढे एका दुकानात मम्मी रिवांसाठी ब्रश बघत होती। ते झाल्यानंतर मग आम्ही निघालो अजून पुढे दुकानं बघण्यासाठी। अंगठ्यांचं दुकान दिसलं तर तिथं आम्ही गेलो अंगठे बघायला। ह्या ज्या मोठ्या अंगठ्या होत्या ह्या होत्या 30ला आणि पलीकडच्या बारक्या होत्या त्या होत्या 20ला। पण आमच्या मम्मीला काही त्या अंगठ्या जास्त आवडल्या नाही। तिथं आम्ही पुढे आलो, ते खूप मोठं बँगलचं दुकान होतं, इतके कलरफुल मस्त मस्त बांगड्या होत्या। पण आत्ताच मामाच्या गावाला गेलो होतो, तिथं उरूस होता, तर तिथेच बँगल घेतले होते, त्यामुळे परत आम्ही बँगल नाही घेतला। तिथनं आता आम्ही निघालो पुढे। तर आता वाजले होते 11:30, तेव्हा आम्ही केली शॉपिंग बंद आणि निघालो पुढे पाळण्यात बसण्यासाठी। खरं तर इतक्या एक्साइटिंगमध्ये आम्ही आलो होतो। मला त्या गोल जो मोठा पाळणा असतो आपला, तिथे बसायचं होतं त्या गोल मोठ्या पाळण्यात, आणि आमच्या रिवांशला एका ट्रेनमध्ये बसायचं होतं। बट तिथं आलो, आमचा एक छोटासा पचकाच झाला। आम्ही जसंच आलो तर पोलीस आले 11:30 वाजले म्हणून, कारण तिथे लोकांना 11:30चं टायमिंग दिलं त्या दुकान बंद करण्यासाठी। तर सगळे पाळणे वगैरे सगळं बंद करायला लावलं 11:30 वाजले म्हणून, आणि आम्हाला एका पण पाळणे देत नाही बसता आलं। आमचा पचकाच झाला, पण ठीक आहे। तर तिथनं आता आम्ही निघालेलो आहे घरी। रात्री 11:30 वाजून गेलेत म्हणून काय आता सगळं रोड अख्खा मोकळा आहे, जास्त गर्दी नाही। तर आता आम्ही पोचले घरी आणि वाजले आहेत 12। बघा आमचा रिवांश इतका थकला की डायरेक्ट झोपूनच गेला। तर तुम्हाला दाखवते आम्ही फुरसुंगी यात्रेतून काय काय खरेदी केलेलं आहे। तर मी घेतले आहे क्यूब, नेल पेंट, सामान ठेवण्यासाठी बॉक्स, ब्रश, रबर, कानातलं, काजळ, क्लिप, कंगवा, लिपस्टिक आणि एक गळ्यातलं। तर हे सगळं आम्ही फुरसुंगीच्या यात्रेतून घेतलं होतं। हे सगळं तुम्हाला कसं वाटलं आमची शॉपिंग हे कमेंट करून नक्की सांगा। ह्यातला जो क्यूब होता तो मला इतका आवडला होता की रात्री 12 वाजता मम्मीला म्हणत होते की मम्मी मला क्यूब बघायचं आहे फोडून। तर मम्मी म्हणजे ठीक आहे बघ। तर आम्हाला एक मोठा क्यूब आणि त्यासोबत एक छोटा क्यूब भेटला होता। तर हे दोन्ही क्यूबसुद्धा खूप छान होते। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि असंच क्रिएटिव्ह प्रांजलला सपोर्ट करा। थँक्यू।